कशा प्रकारे त्यांचं प्रोत्साहन वाढावं. पण त्यांनी जेवढे नवीन आमदार होते आम्हाला सगळ्यांना अधिकारी वाटून दिले की नवीन आमदार आहेत, त्यांचं काही काम असं आहे तुम्ही तुमच्याकडे येतील, त्यांचं काम जगाचं पाहिजे, होणार नसेल तर मला सांगायचं की दादा या तुम्हाला मी काम होणार की काय होणार ते मी बघेल काय करतात, पण माझ्यापर्यंत या नवीन आमदारांना फिरल्या मारायला लावायचं नाही. स्पष्ट अगदी आमच्या अनेक कार्यकर्ते असे पाहिले आम्ही ते चुकीचे कामही घेऊन यायचे, करायचं नाही पण असे कार्यकर्ता जवळ त्याला छापून लागायचे. त्यामुळे याच्यासाठी बसलेलं आहे, असंच करायचं काय तसंच करायचं तुम्हाला कामं नाही करते कामं नाही का असं बोलायचे एवढे की त्याला असं वाटायचं की झालं काम कसं निघून जायचं. तुम्हाला उचलायचे गावाला विचारला होतो की असं असं कार्यकर्ता तिथं असं असं काम आहे तुला बघून घे. कार्यकर्त्याला त्याला कळतं की माझं काम झालं. कार्यकर्त्यांना कसं सांभाळायचं त्या नेत्याकडनं शिकलं. अनेक पद्धत त्यांनी घुसवली होती, खासदारही घुसले, आमदार मला वाटतं 7-8 आमदार गेले. अनेक मंत्रिपद त्यांनी भोगली, शिक्षा मंत्री, कृषी मंत्री, सहकार मंत्री, ग्रामविकास मंत्री, उपमुख्यमंत्री म्हणून मला वाटतं त्यांचा विक्रम झाला 6 वेळा झाल्याचा. आता ते हिंदू विभाग सांभाळत. सहकारामध्ये त्यांची पकड एवढी घट्ट होती कुठल्याही सहकार्याचे काही निवडून सांगा काही सगळे त्यांना माहिती असेल त्याचं काय चाललं त्याचं काय चाललं समाजाला काय होणार जिल्हा बँकेचं काय चाललं त्याचं काय चाललंय अख्ख्या महाराष्ट्राची माहिती असेल. त्यांच्यासमोर बोलायचं ते विचार करून बोलावं लागेल की काहीतरी काही गोष्ट त्यांना संधी 10 प्रश्न विचारायचे की आपण विचार पडत आहे त्यांच्यासमोर काय बोलावं नाही. इतकी डीप नॉलेज त्यांना होतं, शेतीचं नॉलेज, सहकार कारखान्यांचं नॉलेज, सगळ्या संस्थांचं नॉलेज. कितीतरी सहकारी संस्थांमध्ये अध्यक्ष राहिले, अनेक पदावर होते ते. कितीतरी त्यांनी जुन्या संस्था जिवंत केल्या. सहकार जर टिकून असेल आजचा तारखेला असता असेल